पुन्हा तीच इच्छा, पुन्हा तोच गोंधळ. पवारांच्या सेनापती बाबतही तेच घडेल. जयंत पाटील यांचं राजीनाम्याचं सूतोवाच पक्षांतर्गत विरोधकांना गारद करण्याचा डाव आहे की शरद पवार मोठा डाव खेळणार? जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. धक्का तंत्राचा वापर करणं ही शरद पवार यांची जुनी स्टाईल. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ केला होता. आजही पुन्हा तीच इच्छा, तोच गोंधळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाहायला मिळाला. मात्र यावेळी केंद्रस्थानी होते शरद पवारांचे सेनापती, अर्थातच जयंत पाटील. जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसून देण्याची फक्त इच्छा व्यक्त करतानाच अंतिम निर्णय हा शरद पवारांचाच असल्याचं म्हणत पवारांच्या कोर्टात चेंडू टाकलाय. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य संभ्रम तयार करणारं ठरलंय. पण राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवार यांनीच तर जयंत पाटलांना पक्षातून होणारा विरोध थोपवण्यासाठी आणि पक्षातील त्यांचं स्थान अजून बळकट करण्यासाठी हा डाव टाकला असेल ना, असा प्रश्न उपस्थित झालाय. असंही म्हणायला वाव मिळतो तो शरद पवारांच्या स्वतःच्या राजीनामा नाट्याच्या आधारावर. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, या उक्तीनुसार हा शरद पवारांचाच राजकीय डाव असल्याचं म्हणता येईल. जयंत पाटलांवरील शरद पवारांचा दृढ विश्वास महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलाय. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी 2018 पासून देण्यात आली आहे. जवळपास 7 वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मात्र तेव्हाची ठळक आणि खास बाब म्हणजे शरद पवारांनी आपल्या पुतण्याची, अर्थात अजित पवारांची इच्छा असतानाही त्यांना डावलून जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पवारांच्या पडत्या काळात म्हणजेच जेव्हा पक्ष फुटला तेव्हा पुतण्यासह पक्षातील सर्वच मातब्बर नेते सोडून गेले. पण त्यानंतरही जयंत पाटलांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकांतही पक्षाला मोठं यश मिळालं. तेव्हा जयंत पाटलांच्या राजीनाम्यामागे काय ते कारण असू शकतं? तेव्हा जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण हेच एकमेव कारण यामागं असू शकतं असंही बोलल्या जातंय. विधानसभेतला पराभव यासाठी निमित्त मात्र ठरला होता. केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत आणि सोबतच रोहित पवार आणि रोहित पाटलांनाही मोठी जबाबदारी देण्याची मागणी त्यावेळी लावून धरण्यात आली होती. रोहित पवार पद नसल्यानं नाराज असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे हे प्रकरण थांबवण्यासाठी शरद पवारांनी जयंत पाटलांना हा डाव शिकवल्याची कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या तरी जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम करणं आणि रोहित पवारांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देत वाद मिटवणं ही चाल पवार कदाचित खेळत असावेत असंही म्हणता येईल. कारण यानंतर बोलताना शरद पवारांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर यावर विचार केला जाईल आणि तोपर्यंत जयंत पाटलांना थांबायला सांगितल्याचं म्हटलंय. असंच काही घडलं होतं खुद्द शरद पवारांच्या बाबतीतही. पवारांनी राजीनामा दिला, नंतर तो तुर्तास स्थगित करत सर्वांशी बोलून निर्णय घेण्याचं सांगितलं होतं आणि मात्र त्यानंतर पवार अध्यक्ष म्हणून आजही कायम आहेत. तोच प्रकार जयंत पाटलांसोबत घडत असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे सगळेच म्हणत असावेत, पुन्हा तीच इच्छा, पुन्हा तोच गोंधळ, पुन्हा तोच निर्णय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.